नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण जातोय ॲडव्होकेट अमोल मातेले, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे. अमोल मातेले, आपल्यासोबत असलेल्या कायदेतज्ञांनी सुद्धा हे सांगितलं की परीक्षा केंद्र बदलण्याचे अधिकार खाली देण्यात आलेले आहेत. तरीही तुम्ही म्हणणार आहात की केंद्राने काहीच केलं नाही? नाही, मला प्रसादजी असं म्हणायचं आहे, केंद्र सरकारने ह्या ज्या अंतिम सत्राच्या परीक्षा असतील किंवा जीच्या परीक्षा असतील, नीटच्या परीक्षा असतील, याच्याबद्दल एक निश्चित धोरण करायला पाहिजे होतं. त्यांनी कोणतेही धोरण केलेलं नाही आहे. ह्या परीक्षा कधी व्हाव्यात, कशा व्हाव्यात, त्याला कोणताही पर्याय दिलेला नाही आहे. जर पर्याय दिला असेल तर पर्यायाचा वापर जर केला सरकारने, त्याच्यावरती अडकून नाही राहायचं. मी तुम्हाला काय म्हणतो, सुप्रीम कोर्टात एसओपी अर्थात कार्यपद्धती दिली ना हो, अजून काय द्यायला हवं केंद्राने? नाही, सुप्रीम कोर्टाने आत्ता दिली हो. त्याच्या अगोदर मला हे सांगायचं, सुप्रीम कोर्टाच्या जाण्याच्या अगोदर देखील केंद्र सरकारला एक ठाम पॉलिसी बनवता आली असते, एक धोरण बनवता आलं असतं. परंतु विद्यार्थ्याच्या हिताचा त्यांनी कोणताच निर्णय घेतलेला नाही. विद्यार्थ्याचं हित कोणतरी कोर्टात जाणार, कोर्टात केस जाणार, मग केसचा जो निर्णय तुमच्यामध्ये म्हणजे राज्य सरकारकडून काहीच करणार नाही का? नाही, अमोलजी, बघा, राज्य सरकार पास केलं, त्याच्यात पर्याय दिले होते. परीक्षा होणार नाही असं राज्य सरकारने कुठेच म्हटलेलं नाहीये. फक्त ही वेळ जी आहे, मे महिना असेल, जून महिना असेल, जुलै महिना असेल, ह्या महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात करोनासारखा संसर्गजन्य वाढत होता. त्यावेळेला परीक्षा घेणं शक्य होणार नाही. आपण जर पाहिलं असेल, ज्या ज्या किंवा शाळा तुम्ही मे मध्ये परीक्षा होतात, त्या मे मध्ये व्हायला हव्या होत्या. आता म्हणता सप्टेंबर मध्ये होऊ शकत नाहीत, कारण थोड्या वेळ आता म्हणायला लागलात की मे मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला होता. माझं नीट ऐकून घ्या. मी असं म्हणालो की मे महिन्यात ह्या परीक्षा होतात, तेव्हाच केंद्र सरकारने ह्या परीक्षेबाबतीत निर्णय घेणं गरजेचं होतं. ठीक आहे, याला काहीतरी पर्याय द्यायला पाहिजे होता. ठीक आहे, आपली भूमिका नाहीये. माझा याला आक्षेप आहे. आपण असं म्हणता आहात की केंद्र हलगर्जीपणा पर्याय काय दिला नाही आतापर्यंत, केंद्राने वेळेवर निर्णय नाही घेतला. आता मला स्वानंद गांगल यांना विचारायचे, त्याच्यानंतर गजाननरावांकडे आपण जाणार आहोत. गजाननराव आणि स्वानंद गांगल दोघांच्यासाठी एक महत्वाचं वळण आता चर्चेतलं हे आहे. समजा परीक्षा सप्टेंबर मध्ये नाही झाल्या, त्या पुढे गेल्या, त्या पुढे कधी घ्यायच्या याचं काहीच उत्तर सापडत नाहीये. देश पातळीवर खरं तर हा मुद्दा आहे. हा फक्त महाराष्ट्रापुरता आहे असं नाही. देश पातळीवर या परीक्षा सप्टेंबर पर्यंत नाही झाल्या तर स्वानंद गांगल, विद्यार्थ्यांचं काय नुकसान होणार आहे? प्रसादजी, याचं उत्तर मी देण्यापेक्षा दिल्ली IITचे डायरेक्टर, म्हणजे आपण पोस्टही लक्षात घेऊया की काय वरच्या दर्जाची पोस्ट आहे आणि त्या पोस्टवर बसणारा माणूस किती तज्ञ असेल या विषयातला. दिल्ली IITच्या डायरेक्टरनी आत्ता मी मगाशी एका वृत्तपत्रात वाचलं, असं म्हटलेलं आहे की जर आत्ता या परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत तर विद्यार्थ्यांचं अकॅडमिक इयर वाया जाईल, अशा आशयाचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. या व्यतिरिक्त परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे, IIT सारखी नामांकित जी संस्था आहे, खरगपूर असेल, उत्तर प्रदेश असेल, मुंबई असेल, त्या IIT सारख्या नामांकित संस्थेने देखील परीक्षा घेतलेली नाहीये. ठीक आहे, मगाशी आपण त्यांना थांबवलं होतं कारण ते तुमच्या मध्ये बोलले. आता माझी विनंती आहे, कृपया आता तुम्ही थांबा, त्यांचं म्हणणं पूर्ण करू द्या. ठीक आहे, स्वानंद गांगल, आपण म्हणता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष जर समजा या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या निमित्तानं वाया गेलं तर एक त्यांच्या संपूर्ण करिअरला त्याचा फटका बसेल. दुसरं, देश म्हणून आपल्या बौद्धिक संपदेचं काय नुकसान होईल? प्रसादजी, एकच फक्त तुम्हाला सांगतो, आज जवळजवळ देशभरातल्या वेगवेगळ्या नामांकित संस्थांमधल्या वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी, जवळजवळ 150 पेक्षा जास्त शिक्षण तज्ज्ञांनी केंद्राच्या या निर्णयाचं किंवा NTA जो निर्णय झाला परीक्षा घेण्याचा, त्याची पाठराखण केलेली आहे, त्याचं समर्थन केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मुद्दा आहे, मी तुम्हाला या पुढे जाऊन सांगतो. आजच पेपर मधली बातमी आहे की कर्नाटक सरकार, आपल्या बाजूचंच राज्य, ऑक्टोबर पासून महाविद्यालय सुरू करण्याच्या तयारीत आहे, त्या बेतात आहे, तसा त्यांचा निर्णय होऊ शकतो. हे फक्त कर्नाटकचा चाललाय अशातला भाग नाहीये. बातम्या बघितल्या तर अशाही येतात की आसाम, मेघालय, झारखंड यासारखी छोटी छोटी राज्य पण आपल्या शैक्षणिक संस्था सुरू करण्याच्या तयारीला लागली. महाराष्ट्रात का घडत नाही?
हे महाराष्ट्रात का घडत नाही? इच्छाशक्ती नाही का प्रशासनाचं ऐकून राज्य चालवायचंय? इच्छाशक्ती नाही हा तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहेच. जर का ती असती तर महाराष्ट्रातली रुग्णसंख्या एवढी वाढली नसती. बाकीच्या राज्यांचीही म्हणजे दिल्ली मॉडेलचं कौतुक झालं, कर्नाटक मॉडेलचं कौतुक झालं, त्यांनी स्ट्रिक्टली तिथे प्रशासन राबवलं. आपल्याकडे आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांना टीव्हीवर येऊन कोट्या करण्यातच जास्त रस मुंबईचं असतो आणि मॉडेलचं पण स्वारस्य कौतुक असतं, त्याला झालं, आपण ते नाही काही तुम्ही करू शकत. जगामध्ये मुंबईचं मॉडेलचं कौतुक झालं, त्याचं तुम्ही सांगितलं नाही. बाकी अहो, ते सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक आपल्या संघाने राज्याचा केलेलं अभिमान कार्य आहे. नाहीये. आपल्या मुंबईचा अभिमान धारावीतलं नाहीये. कार्य हे राष्ट्रीय आपल्या स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्रामध्ये इतर मुंबईमध्ये स्वयंसेवी संस्थांनी हा. केलेलं कार्य होतं. नाही तिथे मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी होते, महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचे जे कर्मचारी होते, त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं, उत्तम पद्धतीने काम केलं, पोलिसांनी काम केलं, आरोग्य सेविकांनी ठीक काम आहे. केलं, म्हणून तो कंट्रोल आलेला आहे. मध्यंतरी ठीक आहे, आपल्याला ही चर्चा कोरोनाच्या वळणावर नाही न्यायची आहे. कोरोना किती अभिमान आहे कोणी आपल्या कसं राज्याचा, चांगलं आपल्या काम केलं मुंबईचा त्याची नाही अधिकार. चर्चा करायची. माझी विनंती आहे, आपण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही प्रवक्त्यांना थांबायला लावूयात, कारण आपल्याला याच्यात एक आणखीन व्हॅल्यू ॲडिशन अपेक्षित आहे, जी गजानन रावांकडून होऊ शकते. गजानन राव, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान एक मुद्दा, दुसरा महत्वाचा मुद्दा ज्याचं उत्तर मगाशी मला सापडलं नाहीये ते तुम्ही द्या. भारताच्या बौद्धिक संपदेचं नुकसान किती मोठं असेल? कारण हे सगळे विद्यार्थी हे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी आहेत. हे बघा, या परीक्षेला दरवर्षी साधारणपणे 25 लाख विद्यार्थी देशामधून बसत असतात आणि ही फार क्रीम ऑफ द सोसायटी असं म्हणता येईल. कारण देशभरातल्या टॉपमोस्ट मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेणारे हे विद्यार्थी असतात आणि त्याच्यामुळे दरवर्षी एप्रिलमध्ये परीक्षा होते, जुलैमध्ये यांचं शैक्षणिक वर्ष चालू होतं. आता यावर्षी अजून सप्टेंबरमध्ये आपली परीक्षासुद्धा झालेली नाही. परीक्षा झाल्यावर त्याचे रिझल्ट झाल्यावर त्यांना अलॉटमेंट झाल्यावर 3 राऊंड्स, याला डिसेंबर उजाडणार आहे. याचा अर्थ असा की जानेवारीपासून यांची शैक्षणिक वर्ष चालू होईल आणि हे संपूर्ण 6 महिने त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे दिवस हे निघून जाणार आहेत आणि ही पुढं अतिशय नामवंत इंजिनियर्स, नामवंत डॉक्टर्स असे समाजाला आणि देशाला मिळणार आहे त्याच्यात. बरं, पण मग गजानन राव, याच्या तुलनेत एका बाजूला भारतामध्ये 6 महिने डॉक्टर आणि इंजिनियर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी जर समजा आपले गमावत असतील, तर जगात काय घडतंय? जगामधल्या विद्यार्थ्यांच्या साठी पण असा 6 महिन्यांचा ब्लॉक, 6 महिन्यांच्या सुट्टीचा काळ आला आहे का? आलेला नाहीये. आजच आपण टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचलं तर जर्मनी आणि चीनमध्ये जिथे करोनाने हाहाकार केला त्या ठिकाणी सुद्धा या एंट्रन्स टेस्ट झालेले आहेत बिनबोबटपणे आणि त्या ठिकाणी त्यांचे प्रवेश होऊन शैक्षणिक वर्षसुद्धा चालू झालेलं आहे. आणि त्यामुळे योग्य काळजी घेऊन आपल्याला या परीक्षा 100% घेता येतील. मी स्वतः या आरोग्य विज्ञान परीक्षांचं मी पाहतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने, आणि विद्यार्थ्यांना त्या पाहिजेत मुख्य म्हणजे परीक्षा, कारण त्यांना MD MS व्हायचं आहे, पुढच्या शिक्षणाला जायचं आहे, पुढे कुठेतरी नोकरीला लागायचं आहे. अशा पद्धतीची जी मुलं किती दिवस प्रोलॉंग करणार? या परीक्षा आमच्या नॉर्मली मे महिन्यात झाल्या असत्या, आज ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होत आहेत. पण मग गजाननराव, या आत्ताच्या सप्टेंबरच्या कालावधीत परीक्षा न घेण्याला तर्क सरकार काय देत आहे ते पण ऐका. सरकार असं कुठे म्हणत नाहीये की परीक्षा घेऊ नका. त्यांची भूमिका कशी आहे बघा, ते म्हणतात आत्ता घेऊ नका. अरे आत्ता घेऊ नका तर कधी घ्या याचं उत्तर मिळत नाही. तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं का की सप्टेंबरमध्ये जर परीक्षा घ्यायच्या नसतील तर त्या कधी घेतल्या जाव्यात? ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये, कधी? हे बघा, आपल्या प्रसादजी, आपल्या दरवर्षीचं वेळापत्रक पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये या परीक्षा होतात नेहमी. आता सप्टेंबरमध्ये नाही तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परीक्षा घ्यायच्या झाल्या तर या विद्यार्थ्यांचं आणि पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचं हे कुठेतरी क्लॅश होण्याची शक्यता निर्माण होणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि दुसरी गोष्ट की या हे करोनाचं जे संकट आहे ते एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढत चालली, तरी रिकव्हरी बाकीचं सगळं चालू आहे ना जगामध्ये. भारतातल्या सर्व सिटीमध्ये दैनंदिन उद्योग सगळे चालू आहेत, दुकानं उघडी आहेत.
अगदी हॉटेल अगदी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अमोल मातेले, आता बाकीचे या व्यवहार सगळे मुद्द्यावर लोकांचे चालू आहेत. राज्य सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं तुम्ही चर्चेत आहात. माझी आपल्याला एक थेट विनंती आहे अमोल मातेले. अमोलजी, मी आपल्याला सगळं चालू आहे ना, दुकानं वगैरे. अगदी अगदी बरोबर गजाननराव, आपण हा जो एक मुद्दा दोन मिनिटं मांडलात ना, मी फक्त याच बोलू दे. मुद्द्याला पुढे नेतो आहे. गणेश उत्सव अमोल मातेले, माझी आपल्याला अत्यंत कळकळीची विनंती मी आहे. पुणे शहरात राहतो. आत्ताच्या घडीला भारतातला विद्यार्थी शहरात हा राहतो. केवळ भारतातल्या इतर राज्यांमधल्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत नाही, तो जगातल्या प्रत्येक विद्यार्थ्याशी स्पर्धा करतो, कारण भारताकडे तितकी प्रचंड ताकदीची बौद्धिक संपदा आहे. माझी विनंती आहे अमोलजी, परीक्षा पुढे ढकलत राहू नका. त्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे आणि नंतर देशाचं नुकसान होणार आहे. शाळेत न शिकलेल्यांच्या मानसिकतेतून नेतृत्व येत असेल तर ते दुर्दैवानं शिक्षण व्यवस्थेला घातक ठरेल. शहाणं सुरत नेतृत्व स्वीकारून या बाबतीतले निर्णय घ्या. माझी विनंती आहे, पुन्हा पुन्हा मी म्हणतोय तुम्हाला, कारण तुम्ही स्वतः तुमच्या पक्षाच्या नेत्या काय म्हणाल्या त्या पण ऐका. त्यांना काळजी आहे परीक्षा होत नसल्याची. प्रसाद माझा ऐका. हे बघा, केंद्र सरकारच्या अखत्यारीत हे सगळे निर्णय होते, त्यांनी का निर्णय घेतले नाही, त्यांनी का पर्याय दिले नाही. हे संसर्गजन्य रोग हा संपूर्ण जगामध्ये आहे. जगामध्ये होत असताना आपल्या देशातील विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात न घालता, आरोग्याची काळजी घेता आपण काहीतरी पर्याय दिला पाहिजे ना. यांनी का पर्याय नाही दिला? त्यांना परीक्षा ज्या मे महिन्यात होतात त्या सप्टेंबर महिन्यात घेतल्या जातात. याचा अर्थ केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्याच्या प्रती किती हलगर्जीपणा करते. त्यांनी का निर्णय घेऊ शकले नाही आतापर्यंत? त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता. काहीतरी पर्याय द्यायला लागत होता आतापर्यंत. अमोल मातेले, ठीक आहे अमोल मातेले, एक मिनिट. अमोल मातेले, आपण असं वारंवार म्हणताय ना केंद्र सरकार हलगर्जीपणा करतं, केंद्र सरकार पर्याय देत नाही. ठीक आहे, माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही अत्यंत छान पद्धतीनं सरकार चालवताय असं मी समजतो. मी त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करतो आणि मला सांगा पर्याय काय असला पाहिजे. नाही, आता काय माहिती, आम्ही पर्याय सांगून ते आमचं ऐकणार नाही. कारण जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला अंतिम सत्राच्या परीक्षेचा, तेव्हा त्यांनी काय केलं, यासाठी सांगितलं आम्ही असं सर्क्युलर काढलंच नाही. त्यांच्या सर्क्युलरमध्ये सांगितलं तुम्ही सोयीनुसार ज्या ज्या ठिकाणी कोविडची परिस्थिती झालेली आहे, तुम्ही तुम्हाला जे अधिकार दिलेले त्या अधिकाराला अधीन राहून तुम्ही निर्णय घ्यावेत. जेव्हा राज्य सरकार निर्णय घेतला तेव्हा केंद्रामध्ये कुठे पोटशोळी उठली, मग त्यांनी यासाठी बंधन आणली, कोर्टात गेले आणि ते सगळे निर्णय प्रलंबित ठेवले. याचा उद्योगच असा आहे, आपल्याला केंद्र पर्याय मागितला, तुम्ही म्हणताय आम्ही पर्याय दिला तर राज्य केंद्र ऐकणार सरकारने नाही. निर्णय घेतल्यानंतर पर्याय देऊन तर त्याच्यामध्ये बघा ना. अडथळा निर्माण करायचा हे केंद्र सरकारचं काम आहे. ठीक आहे ना, केंद्र आपण केंद्र सरकार निर्णय सरकारला घ्यायला दोष पाहिजे ना. दिला. का निर्णय घेत नाही केंद्र सरकार? आपण केंद्र सरकारला दोष दिला, चर्चेसाठी मी तो मान्य केला की होय चला धरून चालू चर्चेसाठी की केंद्र हलगर्जीपणा करतंय. मी तुम्हाला म्हणलं पर्याय द्या, तुम्ही म्हणताय आम्ही दिलेला पर्याय ते ऐकणार नाहीत. आता मला पुढे जावं लागेल. पर्याय द्या. हे बघा ऐका, नीट आणि जी ची परीक्षा ज्या होतात त्या ऑनलाईन होतात. मग आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब का नाही उपलब्ध दिला? कारण नेट उपलब्ध करून दिलं, प्रत्येकाने घरी बसून एक्झाम दिल्या असत्या. काय त्यांनी पर्याय निर्माण केले नाही? हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी बरोबर. देशाची वाटचाल चालू आहे. हा अत्यंत तांत्रिक आणि योग्य मुद्दा मांडला, त्याच्याबद्दल अमोल मातेले तुमचं कौतुक. स्वानंद गांधी भारतीय उत्तर द्या. जनता पक्ष त्यांच्या पक्षाच्या विद्यार्थ्याला मीटिंग टॅब द्यायला काय अडचण होती? विद्यार्थ्याला प्रत्येक डिजिटल काहीच विद्यार्थ्याला करत नाही. नेट द्यायला काय आतापर्यंत अडचण का आहे? निर्णय आणि घेतला अशा नाही? प्रकारचं निर्णय शक्य घ्यायला आहे पाहिजे का? होतं. हा अमोल मातेले योग्य मुद्दा मांडलाय, त्याचं उत्तर घेतोय. तुमचं कौतुक केलं मी योग्य मुद्दा मांडल्याबद्दल. स्वानंद गांगल उत्तर देत आहेत. प्रसादजी, एकच मी थोडं फक्त क्लॅरिफाय करतो, किंवा माझी शंका असेल तर माझी शंका आहे असं समजा आणि विचारतो की नेट टॅब हे शिक्षणासाठी आपल्या दैनंदिन जी अकॅडमिक इयर चाललंय त्याच्या क्लासेससाठी ठीक आहे, पण परीक्षेसाठी केंद्र सरकारने नेट टॅब द्यावा आणि मग काय घरात बसून परीक्षा घ्याव्यात अशी त्यांची इच्छा आहे? काय म्हणजे नक्की म्हणणं काय आहे त्यांचं? मला शंका आहे. मला अजून त्यांना नक्की काय म्हणायचं कळलेलं नाहीये. नाही, ते म्हणाले ना की शक्य असेल तर घरात बसून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्यासाठी केंद्र सरकारनं टॅब उपलब्ध करून द्यावा, मोबाईल नेटवर्कची सुविधा चांगली करून द्यावी असं त्यांनी सांगितलं. पर्याय दिला त्यांनी. अच्छा, म्हणजे घरात बसून आता विद्यार्थ्यांनी या परीक्षा द्याव्यात असं त्यांचं म्हणणं आहे, ज्याच्यातनं आपल्याला प्रोफेशनल विद्यार्थी, प्रोफेशनल डॉक्टर्स, इंजिनियर्स घडवायचे. त्या विद्यार्थ्यांकडे आत्ता नेट कनेक्टिव्हिटी, टॅब, लॅपटॉप्स या बेसिक गोष्टी नाहीयेत असं यांना वाटत असेल तर ठीक आहे. मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. कालच आपल्या इथे सगळ्या वाहिन्यांनी त्याच्या बातम्या पण केल्या. सिंधुदुर्गातली एक विद्यार्थिनी होती, तिच्यात नेट कनेक्टिव्हिटी मिळत नव्हती आणि तिला नेट कनेक्टिव्हिटी केंद्राकडनं अवेलेबल केलेली आहे. हे फक्त त्यांना एक उदाहरण आपल्या तिकडच्या सिंधुदुर्गातलं दिलेलं आहे.
तुम्हाला मी माहित त्यांना नाही आपल्या खेडोपाडी जिकडच्या अजूनही नेट सिंधुदुर्गातलं नाहीये. एक लक्षात आलं की उदाहरण नाही? दिलेलं फक्त आहे. भारतीय आणि जनता याच्या पार्टीच्या व्यतिरिक्त पक्षाच्या जर का meeting घेण्यासाठी, राष्ट्रवादीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांचं असं प्रचारासाठी म्हणणं असेल की डिजिटल घरून लाईनचा वापर परीक्षा केला देणं जातो, हा बाकी याच्यावर कोणासाठी तो उपाय वापर आहे, केला जात तर नाही. मी हा त्यांना आमचा आक्षेप एकच आहे. सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यातले जे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांच्या अशा परीक्षा का नाही घेतल्या गेल्या? मी हे हक्काने विचारतो, कारण मी एक अंतिम वर्षाचा महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे. नाही, पण मग तुम्ही जे सिंधुदुर्गातलं उदाहरण दिलं ते उदाहरण म्हणून निश्चित पुन्हा पुन्हा चर्चेत येऊ शकतं. आपल्याला थोडं पुढे जायला हवं चर्चेमध्ये. डॉक्टर चिन्मय भोसले, ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले सोबत आहेत. वकील साहेब, आणखीन एक मुद्दा याच्यातला, विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्याचा पर्याय असू शकतो का, की परीक्षा केंद्रावर येऊनच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिल्यास त्या अधिक पारदर्शी असतील असं समजलं जावं? ह्यात 2-3 मुद्दे आहेत. तर आधी जी चर्चा झाली ती सुद्धा जरा मी थोडी समअप करायला इच्छितो, कारण 2-3 टेक्निकल मुद्दे ते गाळले गेले. मुळात म्हणजे युजीसीने एप्रिल 2020 मध्येच पॅन्डेमिक चालू असताना परीक्षा कशा घ्याव्यात याचं गाईडलाईन दिलं होतं. ते गाईडलाईन सगळ्यांना देण्यात आलं. त्यानंतर युजीसीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे विनाकारण पुतळे जाळले गेले. त्याच्यावर काही इंटलेक्च्युअल भाष्य झालं यातला काही भाग नाही. पण जर तुम्ही टेक्निकॅलिटीजचा मुद्दा घेतला तर युजीसीनी एप्रिलमध्येच परीक्षा कशा घ्याव्या याचे निर्देश दिले होते. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये एचआरडी मिनिस्ट्रीनी पॅन्डेमिक मध्ये जर परीक्षा घ्यायची वेळ आली तर त्या कशा घ्याव्या आणि काय काय काळजी घ्यावी हे आधीच सांगितलं होतं. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की अगदी तोंडावर परीक्षा आली आणि आता सरकार सांगतंय की परीक्षा द्या आणि अमुक प्रकारेच द्या. हा एक भाग झाला. अच्छा, ॲडव्होकेट भोसले, एकच मिनिट फक्त थांबा. तुम्ही आता जे सांगितलं ना त्यातून एक गोष्ट काय समोर येते, एक, परीक्षा जेव्हा जेव्हा घ्यायची होती त्या प्रत्येक वेळेला परीक्षेची पद्धती निश्चित करण्यात आली होती. दोन, परीक्षेच्या प्रत्येक पद्धतीच्या संदर्भातली माहिती सर्व संबंधितांना वेळोवेळी देण्यात आली होती. दोन गोष्टी क्लिअर झाल्या? बरोबर. अगदी. आता जर या दोन गोष्टी क्लिअर होत असतील तर स्वाभाविकरित्या हलगर्जीपणाचा आरोप बाद होतो. हलगर्जीपणाच्याच बरोबर धोरण ठरलं नाही हा आरोप बाद होतो. आपण वकील आहात, मी चुकलो असेल तर मला सांगा. बरोबर आहे. त्याच बरोबर तुम्ही दुसरे अजून 2 मुद्दे पण लक्षात जर घेतले तर अजून क्लॅरिटी येईल आपल्याला देखील आणि सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना देखील. जर तुम्ही बारकाईनं पाहिलं, मी कुठल्या पार्टीचा नाही, मी वकील म्हणून बोलत आहे, पण जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर ज्या ह्या स्टेटमेंट्स दिल्या गेल्या होत्या युजीसी कडनं, तर त्याचे जे व्हाईस चेअरमन आहेत डॉक्टर भूषण पटवर्धन, हे स्वतः जगातले नामांकित हेल्थ सायन्सेसचे गुरु मानले जातात. भारताच्या कोविड टास्क फोर्स जी नेमलेली आहे त्याचे ते चेअरमन देखील आहेत. त्यामुळे विचारपूर्वकच ते गाईडलाईन दिले गेले असतील असं आपल्याला पार्श्वभूमी किंवा प्रायमा फेसी तरी म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. हा एक बाब झाली. दुसरी बाब जी आहे ती मातेले साहेबांनी जी मांडली ते पूर्णपणे बाजूला मांडता येणार नाही. कारण त्याचं एकच आहे की एप्रिल महिन्यात जर युजीसीनी कोविड असताना परीक्षा घ्यायला लागतील असं जर सांगितलं होतं तर एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत एखादं कॉमन पोर्टल निर्माण करता येणं शक्य होतं भारतासारख्या आयटी जायंटला स्पेसिफिकली, जेणेकरून घर बसल्या किंवा ज्यांना घरी सुविधा नाहीयेत त्यांना सुविधा उपलब्ध करून नक्कीच सरकार देऊ शकतं, जे आता करून देते. पण ज्यांना घर बसल्या देता येत असेल त्यांनी घर बसल्या ती परीक्षा द्यावी याची सुविधा करून देण्यात काहीच हरकत नव्हती. आणि त्याचा जर तुम्ही इंटलेक्च्युअल इनपुट जर विचारलं की त्याला काही उपयोग आहे का, बाबा घरी बसून का परीक्षा द्यावी, मी कॉपी करीन, जे आपलं बेसिक प्रत्येकाच्या डोक्यात येतं. अगदी अगदी बरोबर. जागतिक लेवलला आता 6 महिन्यात काय घडतंय जर बघितलं, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड पासून अमेरिकेतल्या नामांकित युनिव्हर्सिटी जर बघितल्या तर त्यांनी घरी बसून परीक्षा देण्याची आणि ओपन बुक एक्झाम देण्याची मुभा प्रत्येकाला दिलेली आहे. त्यामुळे जर आपल्याला असं भाष्य करायचं असेल ऑक्सफोर्ड मध्ये किंवा अमेरिकेतल्या नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये काय शिकवलं जातं त्यात काही इंटेलेक्च्युअल लेवल नसते, तर आपण जरा कुठेतरी पूर्णपणे नीट लक्षात घेत नाही सिच्युएशन काय आहे आणि स्वतःबद्दलच गुणगान गातोय असं होऊ शकेल. त्यामुळे घरी बसून सुद्धा जर सुविधा देता येऊ शकत असती, ऑप्शनल म्हणून का होईना, मॅन्डेटरी नाही पण ऑप्शनल, ज्यांनी गर्दी अजून कमी झाली असती, बर, ती नक्कीच त्याच्यात तयारी करायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. गजाननरावांना माझा पुढचा प्रश्न असा आहे. गजाननराव, 2 चांगले मुद्दे या मुद्द्यातून किंवा या विषयाच्या उत्तरातून आले. एक,
आपण जर एखादं पोर्टल राष्ट्रीय पातळीवर तयार केलं असतं तर ज्यांना केंद्रावर येणं शक्य नाही त्यांच्यासाठी घरात बसून परीक्षा देण्याचा पर्याय खुला झाला असता. आता या घडीला सप्टेंबरमध्ये परीक्षा येऊ घातलेली आहे. जर ती एकतर होईल किंवा नाही होईल, दोन्ही प्रकारच्या विषयांना आपण सामोरे जातो आहोत. सप्टेंबरमधली परीक्षा जर पुढे ढकलायची असेल तर किती पुढे जाऊ द्यावी? आत्ता जे MHRDने डिक्लेअर केलेलं आहे त्याच्याप्रमाणे नीट एक्झाम 13 सप्टेंबरला होणार आहे आणि JEE ही 1 ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे. आता या परीक्षा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोनदा ऑलरेडी पोस्टपोन झालेल्या आहेत. एकदा एप्रिलमध्ये होती ती पोस्टपोन झाली, परत जुलैमध्ये डिक्लेअर केली होती ती पोस्टपोन झाली आणि आता सप्टेंबरमध्ये हा तिसरा टप्पा आहे. आता ह्याच्या पुढचे टप्पे आपण कृपया लक्षात घ्या की नुसतं परीक्षा घेऊन थांबणार नाही आहे, तर परीक्षानंतर त्याचा रिझल्ट आणि त्याच्या 3 राऊंड ॲडमिशनच्या आणि त्याच्यामध्ये बऱ्याच कोर्ट केसेसमध्ये होतात. म्हणजे हे प्रलंबित प्रकरण होऊन अल्टिमेटली ते परत मार्च एप्रिलपर्यंत ते जाणार आहे. कारण प्रत्येक वर्षाचा अनुभव आहे की प्रत्येक राऊंडला कोण ना कोणतरी कोर्टात जातं सुप्रीम कोर्टापर्यंत आणि हा नियम चुकीचा आहे, हा नियम बरोबर आहे असं करत ती प्रोलॉंग होत जाते. आणि त्यामुळे माझं मत आहे की जास्तीत जास्त आता हे सप्टेंबर इज द लेटेस्ट आहे, ह्याच्या पुढे ढकलली तर विद्यार्थ्यांचं हे वर्ष वाया जाईल. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की पुढच्या वर्षी हे पॅन्डेमिक संपलं तर पुढच्या वर्षी वेळेवर परीक्षा होतील एप्रिलमध्ये आणि त्यावेळी ह्या वर्षीचे विद्यार्थी आणि पुढच्या वर्षाचे विद्यार्थी यांचे कुठेतरी क्लॅशेस होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. अगदी. आता या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पटकन आपल्या सोबत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना संधी देतोय. प्रत्येकी 30-30 सेकंदात पटकन सांगा. सर्वप्रथम ॲडव्होकेट अमोल मातेले, सप्टेंबरमध्ये परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर आपण किती काळ ठाम राहणार आहात? सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा घ्या सांगूनही परीक्षा न घेणं हा कोर्टाचा अपमान ठरेल का? नाही, मला हे सांगायचं आहे, ह्या नीट आणि जीच्या परीक्षा घेण्याच्या अगोदर ज्या काय परीक्षा झालेल्या आहेत त्या मार्कांची सरासरी काढली त्यावरती सुद्धा पुढले ॲडमिशन देऊ शकतो. हाच पर्याय नाही की जीची ते एक्झाम झाली पाहिजे किंवा नीटची एक्झाम झाली पाहिजे. मला हे सांगणं आहे की केंद्र सरकारने हिच्या अगोदर काहीतरी पर्याय निर्माण करायला पाहिजे. त्यांनी कोणताच पर्याय निर्माण केलेला नाही आहे. जीची परीक्षा आणि CETच्या परीक्षा घेतल्या म्हणजे तुमचं भवितव्य ठरतं, हे अगदी चुकीचं आहे. यालाच माझा आक्षेप आहे. ठीक आहे, आपण हा एक मुद्दा मांडला. स्वानंद गांगल, वेळेची मर्यादा असल्यामुळे मी अमोल मातेलेंना थांबवतोय. तुमच्यासाठी 30 सेकंद आहेत. JEE आणि नीट या दोन्ही परीक्षा न घेता वेगळ्या पद्धतीनं गुणमूल्यांकन करून विद्यार्थ्यांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून देता येईल का? माझ्या मते सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे आणि NTAने जो निर्णय घेतलेला आहे याचा आपण सन्मान केला पाहिजे. विद्यार्थ्यांची पण ही इच्छा आहे की या परीक्षा व्हाव्यात आणि या अजून पोस्टपोन होऊ नयेत. त्यामुळे मी या सगळ्याचा आपण सन्मान करूया आणि विद्यार्थी जर हे कोणी कार्यक्रम बघत असतील तर त्या सगळ्यांना सांगतो की तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या माध्यमातून मी आपल्याला देतो. आपण असं म्हणता आहात येणाऱ्या परीक्षांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जणू काही ही अपेक्षा दिसते की होय परीक्षा होतीलच, परीक्षा झाल्या पाहिजेत, त्या वेळेत झाल्या पाहिजेत आणि परीक्षांचे निकाल सुद्धा वेळेत लागून विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्याच्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा वेळेत पूर्ण झाला पाहिजे, ही भूमिका आमची सुद्धा आहे. पण त्याचबरोबर जर समजा पर्यायी पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यासाठी काही मार्ग खुले करता आले असते तर हा तिढा इतका वाढला नसता, हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. वेळेची मर्यादा असल्यानं तूर्त लक्षवेधीमध्ये आपण इथंच थांबतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.